शहराची जीवनवाहिनी असलेली मुळा मोठा नदी लोणी काळभोर इथल्या परिसरात सध्या अक्षरशः मानवनिर्मित कचऱ्याच्या विळख्यात अडकली आहे। याच परिसरात असलेला विश्वविख्यात विश्वशांती डोम आज कचरा, दुर्गंधी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वेढला गेल्याचं विदारक वास्तव समोर आलं आहे। नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर घरगुती कचरा, प्लास्टिक, थर्माकोल, बांधकामामधील मलबा, सांडपाणी तसंच मृत प्राण्यांचे अवशेष टाकले जात आहेत। यामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह अडथळलेला असून अनेक ठिकाणी कचऱ्यांचे ढीग साचले आहेत। परिणामी पाणी साठून राहतं, दुर्गंधी पसरते आणि डासांचा प्रादुर्भाव इथं वाढला आहे। या गंभीर परिस्थितीचा थेट फटका लोणी काळभोर आणि कदम वाघ वस्तीतील नागरिकांना बसत असून त्वचा रोग, श्वसनाचे आजार व पोटाच्या विकारांमध्ये वाढ होत असल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत आहे। पावसाळ्यात नदीला पूर आल्यास साठलेला कचरा वस्तीत शिरण्याची दाट भीती नागरिक व्यक्त करत आहेत। विशेष म्हणजे जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या विश्वशांती डोमच्या आसपासची ही अवस्था राज्यासाठी आणि शहरासाठी लाजिरवाणी मानली जात आहे। देश विदेशातून येणाऱ्या पर्यटकांसमोर पुणे आणि महाराष्ट्राची नकारात्मक प्रतिमा निर्माण होत आहे। स्थानिक ग्रामपंचायत, संबंधित प्रशासकीय यंत्रणा, नदी सुधार प्रकल्प आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची जबाबदारी असतानाही ठोस उपाययोजना का होत नाही असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई, सांडपाणी व्यवस्थापन आणि नियमित स्वच्छता मोहिमा या सर्व गोष्टी केवळ कागदावरच असल्याचा आरोप सध्या होत आहे। नदी पूजा, आरती आणि पर्यावरणाबाबत मोठमोठी भाषणं देणाऱ्या समाजानं प्रत्यक्षात नदीला कचऱ्याचं डम्पिंग ग्राउंड बनवलं आहे। ही शोकांतिका असल्याची भावना नागरिक आणि पर्यावरण प्रेमी व्यक्त करत आहेत। मुळा मोठा नदी आणि परिसर वाचवायचा असेल तर तातडीनं कठोर कारवाई, प्रभावी नियोजन आणि प्रशासनासोबत नागरिकांची जबाबदारी आवश्यक असल्याचं मत व्यक्त होत असून अन्यथा मातेसमान नदी ही संकल्पनाच केवळ शब्दांपुरती उरेल असा इशारा देण्यात येत आहे। ही मुळा मोठा नदी आपली पूर्वी ही नदी खूप सुंदर होती। आज या ठिकाणी नैसर्गिक प्रवाह अडवून सर्व कचऱ्याचं साम्राज्य झालेलं आहे। हा कचरा सर्व प्राणी मात्रांच्या आरोग्यास धोकादायक आहे। पूर्वी इथून पाणी व्हायचं, तिथं आज कचरा पडलाय। पाणी कसं वाहणार? नदीचा स्रोत संपूर्ण दोन्ही गाव लोणी काळभोर कदम वाघ यांनी मिळून हा नदीचा प्रवाह बंद केलाय। आज इथे एवढा कचरा पडलाय, ह्या प्लास्टिक सगळ्यांच्या आरोग्यास धोकादायक आहे। मध्ये यांनी स्कीम राबवली प्लास्टिक बंदी, प्लास्टिक बंदी। कुठे प्लास्टिक बंदी? हे ठराव फक्त कागदावर केले जातात।